नमस्कार मित्रांनो, राज्य परीक्षा परिषदेमार्फत सध्या नवीन शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी परीक्षा घेण्याची जोरदार तयारी करण्यात येत आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये 23 तारखेला संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दिली आहे। राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 5वी आणि 6वी ते 8वी साठी सर्व व्यवस्थापन, सर्व परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित आदी शाळांमध्ये शिक्षण सेवक, शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक ठरणार आहे। त्यासाठी परीक्षा परिषदेकडून दरवर्षी संबंधित परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। टीईटी परीक्षेचा अर्ज उमेदवारांना ऑनलाईन भरावा लागणार आहे, परंतु संबंधित अर्ज भरत असताना त्यांना अडचणीचा सामना करावा लागतो। त्यामुळे अर्ज बिनचूक असावा त्यासाठी सर्व काळजी घेण्यात येत आहे। येत्या काही दिवसांमध्ये टीईटी परीक्षेचे अर्ज भरण्यापासून ते परीक्षेपर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक हे जाहीर करण्यात येणार आहे। परीक्षा घेण्यासाठी किमान 2 महिने आधीपासूनच सर्व तयारी सुरू करावी लागते। परीक्षेची रीतसर जाहिरात प्रसिद्ध करणे, उमेदवारी अर्ज मागवणे व अर्ज तपासणे, प्रश्नपत्रिका तयार करणे, प्रवेशपत्र वाटप करणे, बैठक व्यवस्था सज्ज ठेवणे या सर्व प्रक्रियेसाठी हा कालावधी देण्यात येत असतो। त्यामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये वेळापत्रक जाहीर केले तरच नोव्हेंबर महिन्यामध्ये परीक्षा घेणे शक्य होणार आहे। नोव्हेंबर महिन्यामध्ये 16 आणि 23 अशा 2 तारखा परीक्षा परिषदेने काढल्या आहेत। एमपीएससी आणि यूपीएससी यांसह अनेक परीक्षांच्या तारखांची पडताळणी करूनच शक्यतो 23 नोव्हेंबरलाच परीक्षा घेणार असल्याचे परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले। सर्वोच्च न्यायालय नुकतेच शिक्षकी सेवेत असलेल्या परंतु टीईटी अनुत्तीर्ण उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना स्वेच्छानिवृत्ती देऊन त्यांच्या जागेवर टीईटी उत्तीर्ण उमेदवारांना संधी देण्यासंदर्भात सूतोवाच केले आहे। या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, परंतु शिक्षकी पेशातील संबंधित उमेदवारांना नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी टीईटी परीक्षा उत्तीर्ण होण्याची एक चांगली संधी निर्माण झाल्याचे हे स्पष्ट झाले आहे। आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका। तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील। लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत नमस्कार।